तू ना फिल्मी आहे फिल्मी. तू का नाही पिक्चर मध्ये जायला पाहिजे होतीस. आणि इथं आमच्या घरात इथं बी पिक्चर चालू आहे की. तो विलन येऊन बसलाय घरात आणि मी तिकडे लढते आणि आमचा हिरो तिकडे बॉर्डरवर लढतोय. पण तू बघच, त्या विलनला काय मी सुट्टी देत नसते. आज तापाचं नाटक करून भांडी घासायला लावल्यात, आता पुढे तर शिकले तू काय पण म्हणा, पण मला ते सगळं बघून लय हसायला येत होतं बघ. तू का नाही लय हुशार आहेस बघ. मग मिसेस फौजी म्हणतात मला. आई शपथ, म्हणजे ही आजारीच नव्हती. पहिल्यावर गेम त्यांना सांगितलंच पाहिजे. चल चल आपण बाहेर जाऊ, आता लोकांना आपला सस्पेन्स कळत. याला पहिले खातोले ना. मी एक काम करते, हे लपवून ठेवते. अच्छी बनी आहे ना. लईच भारी. शितले येते आम्ही. ये यास्मिन, अगं कधीतरी काहीतरी आमच्यासाठी बी करून आणत जा की. का नुसतं मैत्रिणीसाठीच? एक काम कर, आम्ही ना भाभीला म्हणा पुष्पा मामीनी फक्कड असं भजी करून मागितल्यात. सांगते की आती आम्ही. शितले काळजी घ्या. हा शीतल, तू पण त्या गारट्यात बसू नकोस. आहो जीजी, वाईच 2 मिनिटं बसू द्या की. घरात बसून बसून लईच कटा आलाय. बस बस जरा वेळ बस. वय हो, माझ्या आत्ता ध्यानात आलं. किराण्याचं सामान उद्या पाचवड वरनं आणताल का होलसेलच्या दुकानातनं? अगं सामान आणून अजून 2 दिवस पण झाले नाहीत. आओ आता लग्नापासून माणसांची वर्दळ काही कमी आहे वे, लागतेच की तेवढं सामान. म्हणूनच मी म्हणते बाहेरनं सामान भरू. आओ नाही नाही म्हणलं तरी 1-1, 2-2 रुपयांनी जरी कमी भावात माल मिळाला तरी 100-1 रुपये वाचतील तेवढंच. मामी, अहो मी काय म्हणते, कशाला मामांना एवढं लांब पाठवताय? ते एवढं लांब जाणार, एवढं सगळं सामान आणणार हातातून, त्यापेक्षा हिथल्या हिथनच घेऊ की आपण. तुला काय जातंय ग बोलायला? अगं 1-1 पैसा जोडून हे घर उभं केलंय मी. आणि ते सुरजा काय मालाला कमी रेट लावतोय बाई. ते बी आहेच. आमचं दुकान होतं तेव्हा चांगला माल कमी दरात तरी मिळायचा. पण मामी, मी काय म्हणते, तो सुरजा आपल्याला जास्त रेट नाही लावायचा हो का? हे बघा, आता मला सांगा, त्या सुरजाला दुकान कुणी थाटून दिले? हर्षवर्धन देशमुखांनी. म्हणजे ह्या घराच्या जावयांनी. आता एवढं दुकान उभं करून दिलंय, त्यांनी परत दिलेत का पैसे? विचारा बघू. होय हो, पैसे परत दिलात का? हा, ऍक्च्युली आम्ही सुरजाला सढळ हाताने मदत केली होती. म्हणजे एखाद्या बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध करून दिला, त्याने पैसे परत द्यावे या अपेक्षेने आम्ही त्यांना पैसे दिलेले नाही. अहो बघा की, ह्यांच्या अशा चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. आता एवढं मदत केली, पण पैसे परत द्यायचं नाव तरी घेतोय का त्यो? हे बघा मामी, मी तुम्हाला सांगते, काय का होईना व्यवहार असतोय. आपण सुरजाकडनं पैसे परत वसूल केलं पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? वय ग, तू म्हणतेस ती बरोबरच आहे. काय हो भैया, किती रुपये दिलते तुम्ही त्या सुरजाला? मी तसे मोजले नाहीत, पण 2-1 लाख रुपये दिले असतील. 2 लाख?
मामी आपल्याला सूर्याकडून 2 लाख रुपये परत घ्यायला पाहिजे नाहीतर 2 लाख रुपयाचं सामान तरी वसूल केलं पाहिजे. काय होत आले? हा पण एवढा माल घेऊन आपण काय करणार ना. आता हर्षवर्धन देशमुख हे या घराचे जावई आहेत, म्हणजे हे घर बी त्यांचंच आहे. हाय का नाही हो जयश्री? बरोबर बोलते ती. मम्मी आपण त्या सूरजला माल टाकायला सांगू. शीतल, आजारी पडल्यावर तुझं डोकं जर एवढं फास्ट चालत असेल ना तर तू कायमचीच आजारी पड बाई. पुष्पे, अगं तू जरा ग बसतीस का? काय बी कसं बोलतीस ग तू? हाव, चेष्टा केली मी. आओ फोन द्या जरा. कशाला? अहो त्या सूर्याला आत्ताच फोन लावती. खरं तर त्यांनी सामान सगळं इथंच आणून टाकायला पाहिजे. द्या. मामी आम्ही उद्या भेटतो त्याला, उद्या सांगतो की. नाही 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 नाही, आत्ताच करते मी त्याला फोन. आणा इकडं. शीतल, त्या नाचणी सत्वात काय होतं ग? तुझं डोसकं लयच पळायला लागलंय. हॅलो. हॅलो सूर्या, हा मी बोलते. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष बोला की. आणि सरचिटणीस भैयासाहेब देशमुखांची सासू. बर. आता मी तुला एक लिस्ट सांगते, तेवढी लिहून घे. आत्ता? होय होय आत्ताच. घे लवकर लिहून. बर बर. हा सांगा. हे बघ, 5 किलो साखर, 20 किलो तांदूळ आणि तुरीची डाळ 5 किलो. हा आणि कापडाचं साबण 10 ली. हा. आणि हे बघ, अपर मध्ये असतील का नाही तर ती दी. हा हा. आणि अजून काय बरं, 1 तेलाचा डबा आणि 4 किलो शेंगदाणं. एवढं सगळं दे बघ. एवढंच ना मामी? मग त्यात काय एवढं? बर. खात्या मांडायचं का कसं? ऐक आधी, लई पुढं पुढं बोलू नकोस. आता तुझं खातं आमच्या घरात आहे. माझ्या जावयांनी तुला 2 लाख रुपये देऊन दुकान टाकून दिलं ना, मग ती 2 लाख रुपये फिटोस तर पैशाचा पै म्हणून बी विचारायचं नाही. मामी, व्यास व्यास. $2 लाख आणि त्याच्यावरचं व्याज, ही सगळं फिटोस तर सगळं सांगाल तसं सामान घरी आणून द्यायचं. कळलं का? हॅलो सूर्या, अरे ऐकतोस ना? हा हा. भैयासाहेब देशमुखांच्या सासूची ऑर्डर आहे, देण्यात ठेव. बर. ठीक आहे भैया, तुम्ही आल्यापासून सगळं कसं सोपं व्हायला लागलंय बघा.